नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. तिकडे लंकेत हनुमान लंका जाळून गेला तेव्हापासून राक्षस भयभीत झाले होते. आपापल्या घरात सर्वजण विचार करत होते की आता राक्षस कुळाच्या बचावाचा कोणताही उपाय नाही. ज्यांच्या दूताच्या बळाचे वर्णन करणे शक्य नाही ते श्रीराम स्वतः नगरात आल्यावर आमची काय अवस्था होणार. दूतींच्याकडे नगरवासींचे बोलणे ऐकून मंदोदरी फार व्याकुळ झाली. ती एकांतात हात जोडून रावणाच्या पाया पडली आणि नीतिरसाने परिपूर्ण वाणीने म्हणाली, हे प्रियतम, श्रीहरींशी विरोध करणे सोडून द्या. माझे म्हणणे अत्यंत हितकारक समजून हृदयात धरा. ज्यांच्या दूताच्या कृत्याचा विचार करताच राक्षसांच्या स्त्रिया गर्भगळीत होतात. हे प्रिय स्वामी, जर कल्याण व्हावेसे वाटत असेल तर आपल्या मंत्र्यांना बोलावून त्यांच्याबरोबर श्रीरामांच्या पत्नीला पाठवून द्या. सीता ही आपल्या कुलरूपी कमलवनाला दुःख देणाऱ्या थंडीच्या रात्रीप्रमाणे झाली आहे. हे नाथ, ऐकून घ्या. सीतेला परत पाठविल्याशिवाय शंभू किंवा ब्रह्मदेवही तुमचे भले करणार नाहीत. श्रीरामांचे बाण हे सर्पांच्या समूहांसारखे आहेत आणि राक्षस समूह त्यांच्यापुढे बेडकाप्रमाणे आहेत. ते जोपर्यंत यांना खाऊन टाकत नाहीत तोपर्यंत आपला हट्ट सोडून काही उपाय करा. मूर्ख आणि जगप्रसिद्ध घमेंडखोर रावण आपल्या कानांनी मंदोदरीचे बोलणे ऐकून मोठमोठ्याने हसून म्हणाला, स्त्रियांचा स्वभाव खरोखरच भित्रट असतो. तू मंगलप्रसंगी सुद्धा भीत आहेस. तुझे मन फारच हळवे आहे. जर वानरांची सेना आली तर बिचारे राक्षस त्यांना खाऊन आपली पोटे भरतील. लोकपालही माझ्या भयाने कापू लागतात. त्याची बायको असून तू घाबरतेस, ही मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. रावणाने असे म्हणत हसून तिला हृदयाशी धरले आणि मोठे प्रेम दाखवून तो सभेला गेला. मंदोदरी मनात काळजी करू लागली की विधाता आपल्या पतीला प्रतिकूल झाला आहे. रावण सभेमध्ये जाऊन बसताच त्याला समजले की शत्रूची सर्व सेना समुद्रापलीकडे आली आहे. त्याने मंत्र्यांना म्हटले की योग्य सल्ला द्या. तेव्हा सर्वजण हसले व म्हणाले की गप्प राहावे, यात सल्ला काय द्यायचा. तुम्ही देव व राक्षसांना जिंकून घेतले तेव्हा सुद्धा काही कष्ट पडले नाहीत, मग मनुष्य व वानर यांचे काय घेऊन बसलात. मंत्री, वैद्य व गुरु हे तिघे जर कुणी नाराज होईल या भीतीने किंवा लाभाच्या आशेने हिताची गोष्ट न सांगता प्रिय बोलले तर ते राज्य, शरीर व धर्म या तिन्हींचा लवकरच नाश होतो. रावणावरही असाच प्रसंग आला. मंत्री त्याच्यासमोर स्तुती करीत होते. याच वेळी योग्य प्रसंग पाहून विभीषण तेथे आला. त्याने मोठा भाऊ रावण याच्या चरणी मस्तक नम्र केले. मग पुन्हा एकदा नतमस्तक होऊन तो आपल्या आसनावर बसला आणि आज्ञा घेऊन म्हणाला, हे कृपाळू, तू मला विचारलेच आहेस म्हणून हे दादा, मी आपल्या बुद्धीनुसार तुझ्या हिताची गोष्ट सांगतो. ज्या मनुष्याला आपले कल्याण, सुंदर कीर्ती, सुंदर बुद्धी, शुभगती आणि नाना प्रकारची सुख हवी असतात, हे स्वामी, त्याने परस्त्रीच्या मुखाकडे चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे अशुभ मानून पाहू नये. 14 भुवनांचा एकच स्वामी असला तरी तो सुद्धा जीवांशी वैर केल्याने टिकू शकत नाही. जो मनुष्य गुणांचा समुद्र आणि चतुर आहे, परंतु त्याला थोडासा जरी लोभ असला तरी त्याला कोणीही चांगले म्हणत नाही. हे राजा, काम, क्रोध, मद, लोभ हे सर्व नरकाचे मार्ग आहेत. यांना सोडून देऊन श्रीरामचंद्रांना भज. संत त्यांनाच भजतात. हे बंधू, श्रीराम मनुष्यांचे राजा नव्हेत, ते सर्व लोकांचे स्वामी आणि कालाचेही काल आहेत. ते षडेश्वर ऐश्वर्यसंपन्न भगवान आहेत. ते विकाररहित, अजन्मा, व्यापक, अजेय, अनादी आणि अनंत ब्रह्म आहेत. त्या कृपेचे समुद्र असलेल्या भगवानाने पृथ्वी, ब्राह्मण, गायी आणि देवांच्या कल्याणासाठीच मनुष्य शरीर धारण केलेले आहेत. हे बंधू, ऐकून घे. ते सेवकांना आनंद देणारे, दुष्टांच्या समूहांचा नाश करणारे आणि वेद व धर्म याचे रक्षण करणारे आहेत. त्यांच्याशी वैर सोडून त्यांच्यापुढे मस्तक नम्र कर. ते श्री रघुनाथ शरणागताचे दुःख नष्ट करणारे आहेत. हे नाथ, त्या सर्वेश्वर प्रभूंना जानकी देऊन टाक आणि अकारण प्रेम करणाऱ्या श्रीरामांना भज. ज्याला संपूर्ण जगाशी द्रोह करण्याचे पाप लागले आहे, तो प्रभूंना शरण गेल्यास ते त्याचाही त्याग करीत नाहीत. ज्यांचे नाम तीनही तापांचा नाश करणारे आहे, तेच प्रभू मनुष्य रूपाने प्रकट झाले आहेत. हे रावणा, मनापासून हे समजून घे.
हे दशानना, मी वारंवार तुझ्या पाया पडतो आणि विनंती करतो की मान, मोह व मद यांचा त्याग करून श्रीरामांचे भजन कर. पुलस्त्य मुनींनी आपल्या शिष्याबरोबर हाच निरोप पाठवला आहे. बंधू, योग्य वेळ बघून मी ती गोष्ट तुला सांगत आहे. माल्यवान नावाचा एक मोठा बुद्धिमान मंत्री होता. त्याला विभीषणाचे बोलणे ऐकून आनंद झाला. तो म्हणाला, हे महाराज, तुमचे बंधू विभूषण आहेत. विभीषण जे सांगत आहे ते लक्षात ठेवा. रावण म्हणाला, हे दोघे मूर्ख शत्रूचा महिमा सांगत आहेत. इथे कोणी आहे काय? या दोघांना येथून हाकला. तेव्हा माल्यवान घरी गेला आणि विभीषण हात जोडून पुन्हा बोलू लागला, हे बंधू, पुराणे व वेद असे सांगतात, सुबुद्धी आणि कुबुद्धी सर्वांच्या मनात असते. जेथे सुबुद्धी असते तेथे नाना प्रकारच्या संपदा असतात आणि जेथे कुबुद्धी असते तेथे परिणामी विपत्ती असतात. तुझ्या मनात उलटी बुद्धी आलेली आहे, म्हणून तू हिताला अहित व शत्रूला मित्र मानत आहेस. जी राक्षस कुलासाठी काळरात्र आहे त्या सीतेवर तुझे फार प्रेम आहे. हे राजन, मी तुझे पाय धरून तुझ्याकडे भीक मागतो की तू मजभावाचा आग्रह प्रेमाने स्वीकार. श्रीरामांना सीता देऊन टाक. यामुळे तुझे अहित होणार नाही. आजच्यासाठी धन्यवाद.